तर हाय, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि वाजले सकाळचे 10 वाजत आलेले आहे आणि आपण एक रिझर्वेशन ट्रिपसाठी आलेलो आहे केशवनगरमध्ये. ते ट्रिप पिकअप करण्यासाठी आलेलो आहे केशवनगरमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं आहे मला. आता माझं जे 1 वर्ष झाल्यानंतर गाडीचे डॉक्युमेंटची कामं करावं लागतात ना, ते ऑलमोस्ट माझे सगळे झालेले आहे. PT टॅक्स राहिला आहे, तो 1000 रुपये भरावा लागतो. तर तो मार्च टू मार्च असतो, तर त्याला आपण थोड्या दिवसानंतर भरू. तोच एक राहिला आहे. बाकी इन्शुरन्स झालं आहे माझं, GPS चा रिचार्ज झाला आहे, परत टॅक्स पण भरला आहे, सगळं झालं आहे, रोड टॅक्स पण भरला आहे, सगळं झालं आहे. तर मला वाटतं की मित्रांनो, माझ्याकडे सेलेरिओ गाडी आहे, मिनी गाडी आहे. तर मला 22,000 रुपयाचा इन्शुरन्स गेला आहे. रोड टॅक्स पकडा 8,000 रुपये, 22, 8, 30 आणि 1200 रुपयाचा रिचार्ज 31,200 रुपये आणि तो PT टॅक्स 1000 रुपये, म्हणजे 33,000 रुपयाच्या जवळपास खर्च झाला आहे. म्हणजे मला एका दिवसाला मी 35,000 रुपये पकडून चालतो. बाकी आणखी आपलं असेसरीज हे ते कुठं ना कुठं काहीतरी खर्च होतेच. तर 35,000 रुपये खर्च पकडून मी चालतो एका वर्षाच्या मिनी गाडीला. 1 वर्ष झाल्यानंतर, जे कोणी नवीन असेल त्यांनी लक्षात ठेवा, तुमचं 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 35,000 रुपयाचा खर्च लागणार आहे. कोणी इन्शुरन्स, मी थोडा स्ट्रॉंग इन्शुरन्स काढला आहे. कोणी इन्शुरन्स म्हणजे थोडं फक्त 0 डेपचं काढतोय, पण मी त्याच्यामध्ये इंजिन प्रोटेक्शन घेतले, सगळ्या गोष्टी मी ॲड केल्या नाही का. जर सपोज काही झालंय, नवीन गाडी आहे, काही लागलं तर आपल्याला नको प्रॉब्लेम व्हायला, त्यामुळे मी थोडं स्ट्रॉंग पॉलिसी काढली. तर माझं 22,000 गेलं. मला 18-19 पर्यंत पण बाहेरचं भेटत होतं, पण मी मारुतीमधून प्रॉपर घेतले. माझा फ्रेंड पण आहे मारुतीमध्ये, तर त्याच्याकडून मी घेतले आणि विश्वासाचं काम आहे सगळं. त्यामुळं मला माहिती आहे 1000, 1,500, 2,000 एक्स्ट्रा गेले असतील, पण जाऊ द्या आता. पण सपोज इन फ्युचर काही झाले आपल्या गाडीला, तर तेव्हा ते आपल्याला कामाला आलं पाहिजे, त्यामुळं आपण ते घेतलं आहे इन्शुरन्स. तर ज्याच्याकडे मित्रांनो नवीन गाडी कोणी घेतली असेल, तर त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. डिझायरचं बी ऑलमोस्ट तेवढंच खर्च येईल, काही जास्त येणार नाही. टॅक्स वगैरे तर मला वाटतं सेमच असतोय, असा काही एवढा डिफरन्स नसतो. आता मित्रांनो, नेक्स्ट इयरला 50,000 रुपयाच्या जवळपास परत खर्च आहे, कारण की ह्या तर सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार रिपीट, आणि त्याच्यामध्ये पासिंगचा खर्च येणार 10-15,000 रुपये, परत GPS येणार, म्हणजे 50-55,000 रुपयाला पुढच्या वर्षी खर्च आहे. तर मित्रांनो, एक साधारणतः पकडून मागच्या वर्षी माझी गाडी घरी जरी उभी राहिली तरी माझ्या गाडीला 95 रुपये एका दिवसाचा खर्च होता. जर आपण 35,000 रुपये डिवायडेड बाय 365 डेज केले, तर माझ्या गाडीला मागच्या वर्षी एका दिवसाला खर्च होता 95 रुपये. आणि जर मी आता हा समोरचा 1 वर्षाचा खर्च पकडतोय 365 डिवायडेड बाय 50,000 रुपये, तर म्हणजे 50,000 डिवायडेड बाय 365, तर एका दिवसाचा खर्च मला 137 रुपये जवळपास येतोय. तर मला माझी गाडी उभी पण राहिली मित्रांनो पार्किंगमध्ये, तरी पण मला 137 रुपये गाडीसाठी खर्च आहे. आणि मित्रांनो, मी कॅल्क्युलेशन केले, हे तर झालं मित्रांनो डॉक्युमेंटचा वगैरे खर्च. त्याच्यामध्ये जर आपण सर्व्हिसिंगचा वगैरे जर खर्च पकडलाय, सर्व्हिसिंगचा खर्च पकडा, अदर मेंटेनन्स वगैरे पकडा, तर मिनी गाडीला 600 रुपये खर्च आहे मित्रांनो एका दिवसाला. 500 ते 600 रुपये एका दिवसाचा खर्च आहे मिनी गाडीला. आणि डिझायर वगैरे असेल तर त्याला 650 ते 700 रुपये एका दिवसाचा खर्च आहे. तुम्ही काही करा नका करू, त्याला ते खर्च आहे. त्याच्यामध्ये मग तुमचं सगळं आले, डॉक्युमेंट्स आले सगळे गाडीचे, त्याच्यामध्ये तुमचं सर्व्हिसिंग आली, सगळ्या गोष्टी आल्या तुम्हाला. तुमची गाडी उभी जरी असली तर तुम्हाला, कारण की जवळपास ह्या गाडीची मी पार्ट टाईममध्ये चालवतो, 2 महिन्यामध्ये सर्व्हिसिंग घेऊनच जाते. तर जरी ते आपण तसं पकडून कॅल्क्युलेट केले, सर्व्हिसिंगचे मी 5,000 पकडले त्याच्यामध्ये, आणि छोटं मोठं काही ना काही चालूच असते. तर एका दिवसाचं या गाडीला मित्रांनो 550 ते 600 रुपये खर्च आहे. आणि डिझायर गाडी असेल तर त्याला 650 ते 700 रुपये एका दिवसाचा खर्च आहे, तुमची गाडी उभी असेल तरी. आता तुम्ही माना नका मानू, पण तुमचे जेव्हा तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट वगैरे हे सगळ्या गोष्टी तुमच्यावर येईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. तर मला एकच सांगायचं मित्रांनो सगळ्याला, आपापल्या पद्धतीने आधीच आपल्याला पैसे काढून साईडला ठेवायला पाहिजे. आणि जर बिझनेस केला तर होतं ह्या सगळ्या गोष्टी, आणि जर नाही बिझनेस केला, कंटाळा केला, रोज 8 ते 10 तास काम नाही केले, 8 ते 10 तास काम नाही केले, तर मग त्या समोर जाऊन आपल्याला गोष्टी फेस कराव्या लागतात. त्यासाठी मित्रांनो आधीच सतर्क राहावा, आधीच व्यवस्थित अर्निंग करा, रोज कामावर जावा. आता माझं तर 2 काम आहे, कधी मी थकतोय तर जात नाही, कधी जातो कधी जात नाही, पण मी मॅनेज करून घेतो. कधी कधी थोडं एक्स्ट्रा काम करून वगैरे मॅनेज करून घेतो. पण ज्यांच्याकडे मित्रांनो एकच काम आहे, मला एवढं सांगायचं त्यांना, एक प्रॉपर टायमिंग ठेवा. या टायमिंगला आपल्याला जायचं, या टायमिंगला यायचं आहे. कसं या कामामध्ये कोणाचं प्रेशर नाही आहे की
सपोज आता मी ड्युटीला जातोय, मला प्रेशर आहे की नाही, मला हे 8 वाजता ड्युटीला जायचं, माझी 8 वाजता ड्युटी आहे एक सपोज, तर मग मला तिथं जावंच लागतं, कारण की तिथं कोणतरी असतं बोलणारं. पण ह्याच्यामध्ये कोणी बोलणार नाही. तुम्हाला उबर कंपनी, रॅपिडो कंपनी, ओला कंपनी कॉल करून असं सांगत नाही की तुम्ही यावा, नाही का, असं कोणी सांगत नाही. तर हेच मला सांगायचं होतं मित्रांनो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्यवस्थित काम करा. बाकी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता माझे कस्टमर आले, त्यांना घेऊन जातो मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.